हाय गायज, वेलकम टू मुंबई लाईफस्टाईल. आज मी मराठीत ब्लॉग करणार आहे आणि आज मी बनवणार आहे सुकं चिकन. सुकं नाही बोलू शकत, एक रस्सा ठेवणार आहे मी, कारण इनूला समूला रस्सेवालं चिकन खूप आवडतं. तर मी 1 kg चिकन घेतलं आहे, वॉश करून ठेवलं आहे. कढई गरम झाली आहे, मी सगळे मसाले रेडी करून ठेवले आहेत. त्याच्यामध्ये तिखट मसाला, गरम मसाला, चिकन मसाला, हळद. आपण खूप सिंपल बनवायचं आहे. टॅमॅटो क्रश करून घेतले आहे, कांदा कापून ठेवला आहे. आपण आता तेल टाकूया. चिकन 1 किलो आहे, त्या हिशोबाने थोडंसं आपल्याला हे लागेल तेल. जिरं टाकलं आहे. हा आपला बगीचाचा कढीपत्ता आहे, आम्ही तिकडूनच घेऊन येतो, कारण कढीपत्ता चांगला झाला आहे. आणि हा आपण कांदा टाकूया. 1 किलोच्या हिशोबाने मी 4 ते 5 मोठे कांदे घेतले आहेत. हे सिंपल चिकन बनवते मी. ज्यांना जेवण बनवता येत नाही किंवा ज्या नवीन नवीन जेवण बनवायला शिकत आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे की ते पण पहिल्यांदा चिकन बनवून सगळ्यांना इम्प्रेस करू शकतील. असं आपण करूया की त्यांना इझी पडेल. आता हा कांदा टाकला आहे, तर आपण आता मीठ पण टाकून देऊया, कारण की मीठ कांदा लवकर शिजतो. मी पिंक सॉल्ट टाकलं आहे. आम्ही जेवणात तेच वापरतो आणि सगळ्यांनी तेच वापरलं पण पाहिजे. पिंक सॉल्ट खूप चांगलं असतं हेल्थसाठी. आणि मी पितळीची कढई वापरली आहे, ती गरम पण लवकर होते. आता मी ढाकण लावून ठेवते. अभी ये प्याज ब्राउन हो गया है. अब मैं इसमें डाल रही हूँ टमाटर. हा कांदा लाल झाला आहे. आता आपण याच्यामध्ये टॅमॅटो टाकूया, जो मी क्रश करून ठेवलं आहे. ग्राइंड नाही करायचं आहे. बस. आता टॅमॅटो टाकले आणि मी अद्रक लसूणची पेस्ट थोडी टाकते आहे. मी आता टाकते. लोक पहिलं कांद्यात टाकतात, पण मी आता टाकते, कारण आपण जे तेल टाकतोय ना ते सगळं उडून जातं, खूप फ्रायनेस येतो कांद्यामध्ये. तर मी आत्ता टाकते आहे. ही रेडीमेडवाली पेस्ट आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घरी हे लसूण आणि अद्रकची पेस्ट घरी बनवू शकता, पण मी रेडीमेडवालीच वापरली आहे. आणि आता आपण हे थोडंसं ढाकण लावून ठेवून देऊया. हे आता टॅमॅटो पण याच्यामध्ये मेल्ट झालं आहे. आता आपण सगळे मसाले टाकून देऊया. अच्छा, आणखीन एक सांगायचं राहिलं, जर तुम्हाला ड्राय मसाले टाकायचे आहेत, जसे दालचिनी झाली, काळी मिरी झाली, तुम्ही टाकू शकता. तर मी बेबीसाठी, माझ्या मुली पण खाणार आहेत, तर मी नाही टाकत, कारण त्यांच्या ते तोंडाला येतं आणि खूप जास्त तिखट होतं, तर मी नाही टाकत. आता हे आहे तिखट मसाला, त्याच्यानंतर गरम मसाला, चिकन मसाला आणि हळद. मी फक्त एवढंच टाकत आहे.
थोडंसं आपण वरनं झाकण लावून ठेवूया, कारण मसाले टाकले. मी ऑइल खूप कमी यूज करते, त्याच्यामुळे अशी जी तरी लागते ना ती माझ्या कधी जेवणाला मिळणार नाही. कारण की तेल जास्त टाकल्याने जेवण चविष्ट होतं असं मला तरी नाही वाटत. तुमचे मसाले वगैरे जे आहेत, हे मी दही टाकलं आहे. त्याच्यामुळे तेल जेवढं जेवणात कमी वापरता येईल तेवढं वापरा. आपलं हे बघूया. आता मी याच्यामध्ये ना काश्मीरी लाल मिर्च नव्हती टाकली, ती मी आत्ता टाकते आहे. हे फक्त कलर आणि थोडासा फ्लेवरसाठी आहे, बाकी काही याचा अर्थ नसतो. त्याच्यामुळे हा तुम्ही वरणच नंतर टाका. कारण बोलतात ना, जेवढं छान दिसतं तेवढी टेस्ट वाढते. कारण पहिली भूक डोळ्यांची असते, नंतर पोटाची असते. तर मी आता त्याच्यात चिकन टाकते. आणि जर तुम्हाला हे ड्राय चिकन करायचं असेल तर अजिबात पाणी टाकू नका. फक्त जर तुम्हाला सुखं चिकन हवं आहे तर पाणी नाही टाकायचं, बाकी प्रोसेस सेमच असतो. आणि पाणी जेव्हा टाकाल तर तुम्ही बॉईल करा. जसं मी हे पाणी बॉईल करायला ठेवलं आहे. गरम पाणी टाकायचं, थंड पाणी अजिबात टाकायचं नाही. आणि लगेच पाणी टाकायचं नाही. थोडंसं चिकन शिजल्यानंतर आपण पाणी टाकूया. आता आपण परत ढाकण लावूया. आणि पूर्ण हा प्रोसेस स्लो गॅसचाच आहे. तुम्ही अजिबात गॅस फास्ट करू नका, त्याच्यामध्ये तुमचे मसाले सगळे जळून जातील. तर बघा, मी गॅस पण स्लोच ठेवला आहे. तुम्ही पण गॅस स्लोच ठेवा, एकदम स्लोमध्ये. चला आपण आता चिकन चेक करूया. बघा, हे सुटलं आहे. आता जर तुम्हाला सुखं चिकन जर करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यात पाणी नाही टाकायचं, पाणी सुटतं. हे झालं तुमचं ड्राय चिकन. आणि ह्याच्यातच ते असं पाणी सुटून शिजेल. पाणी अजिबात टाकायचं नाही. पण आपल्याला हवं आहे रस्सा, त्याच्यामुळे आपण आता थोडंसं पाणी टाकूया. कारण समूह ह्याच्याबरोबरच राईस खाणार आहेत, पण थोडं थोडं टाकू आणि हलवून घेऊया चांगला मसाला. आणि हो, गरम पाणी टाकल्याने लवकर शिजतं पण टेस्ट खराब नाही होत. आता हे एवढं लाल दिसतंय, पण हे एवढं तिखट नाही आहे. तर आपण काश्मीरी लाल मिरची पण टाकली आहे आणि ती काश्मीरवरनंच आलेली आहे. आता आपण कोथिंबीर टाकूया. तर आम्हाला वरनं कोथिंबीर टाकलेली मुलं खात नाही, आम्ही थोडीशी शिजूनच घेतो, कारण मग त्यांना एवढी माहिती नाही पडत. आणि आपण जर वरती टाकतो तर मग मुलं अशी निवडून काढतात. बघा, चांगला रस्सा पण झाला आहे. आणि मी अजिबात काही खोबरं वगैरे वापरलं नाही आहे. ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांना तो मसाला बनवायला वेळ पण लागतो. हे तुम्ही झटपट करू शकता. आता मी आणखीन थोडं पाणी टाकले आणि आपण आता ह्याला शिजून देऊया. इनू कैसे बनाया चिकन? टेस्ट तो कर लो घर में, आराम से. और समारा, आप भी बताओ.
कैसे बना? अरे खाने तो दो। ये मेरी बेटी ऐसी मेरी बेइज्जती करा देती है, देखो। और ये चिकन लवर है, इसे चिकन बहुत पसंद है। समार आप भी बताओ टेस्ट करके। मम्मा यम्मी है। यम्मी? सच में? इनको तो टेस्ट भी नहीं। हाँ, थैंक यू।